कवितेला शीर्षक तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकतात की खरे असण्याचे असतात तोटे. तुम्हाला पर्सनली हे फील होईल पत्रकारितेत काम करत असल्यामुळे की खरे असण्याचे असतात तोटे, लावा मुखवटे व्हा खोटे. खरे असण्याचे असतात तोटे, लावा मुखवटे व्हा खोटे. गळा आवळून स्वजनांचा कर्तृत्व गाजवा व्हा मोठे. गळा आवळून स्वजनांचा कर्तृत्व गाजवा व्हा मोठे. हा वेगळाच काळ आहे, धूर्त लांडग्यांसाठी सुकाळ आहे. हा वेगळाच काळ आहे, धूर्त लांडग्यांसाठी सुकाळ आहे. ज्यांनी तोडले हरणाचे लचके त्यांना न्याय तात्काळ आहे. ज्यांनी तोडले हरणांचे लचके त्यांना न्याय तात्काळ आहे. आता जंगल पेटले आहे, विश्वासाचे आभाळही फाटले आहे. आता जंगल पेटले आहे, विश्वासाचे आभाळही फाटले आहे. हे सर्वस्व गमावण्याचे दुःख नाही, हे सर्वस्व गमावण्याचे दुःख नाही. साधूच्या वेशात गुंडांनी लुटले आहे. या मनात एक सल आहे, या मनात एक सल आहे. वरवर नाही फार खोल आहे. तू जिंकून आल्यावर सांगेल तुला, तू जिंकून आल्यावर सांगेल तुला काय जिंकलास, काय त्याचे मोल आहे. कवींच्या डोक्यात किडे आहे, कवींच्या डोक्यात किडे आहे. कवींच्या डोक्यात किडे आहे. ते माणूसपणाचे वेडे आहे. कुठून येतात अनावर भावनांच्या लाटा. माणसाचे मन सागरासारखे कोडे आहे. आणि शेवट की आता बदलून घ्यायला हवे, आता बदलून घ्यायला हवे. जगासारखे व्हायला हवे. एका चेहऱ्यावर भागत नाही, एका चेहऱ्यावर भागत नाही. रोज नवीन दिसायला हवे, रोज नवीन दिसायला हवे. सरांनी हळूच चिठ्ठी आणून ठेवली आहे की तुमची गाजलेली कविता सादर करा. सर नक्कीच सादर करणार. प्रत्येकाच्या मनातल्या त्या भावना आहेत. आणि मी अजिबात असं म्हणणार नाही की बऱ्यापैकी वयस्कर म्हणण्यापेक्षा मिड एज्ड लोक इथे आहेत, तर तुम्ही कधी प्रेम केलं नसेल असं अजिबात माझं मत नाही आहे. तुम्ही अजूनही करत असाल तेही मला माहीत नाही आहे, पण केलं पाहिजे. माणसाने प्रेम केलं पाहिजे. आपण नक्कीच ती कविता घेऊ, पण तुमची कॅपॅसिटी असेल तर अजून एक कविता घ्यायची नवीन. की थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं, थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं. एक क्षण चुकता होत्याचे नव्हते करताना पाहिलं. की थोडे थोडे जगण्यासाठी लोकांना मरताना पाहिलं. एक क्षण चुकता होत्याचे नव्हते करताना पाहिलं. तुझा एक प्याला पुरे मला, जास्त माझी तहान नाही. तुझा एक प्याला पुरे मला, जास्त माझी तहान नाही. मस्तवाल सागराला मी ओसरताना पाहिलं, मस्तवाल सागराला मी ओसरताना पाहिलं. मला तुमच्या नैतिकतेचे गोड कौतुक नका सांगू, मला तुमच्या नैतिकतेचे गोड कौतुक नका सांगू. साधूच्या वेशातील चारित्र्य मी घसरताना पाहिलं. आणि पुढे की प्रेमावर नसतेच मालकी गरीब की श्रीमंतांची. की प्रेमावर नसतेच मालकी गरीब की श्रीमंताची. मायेच्या पदराला मी आकाशभर पसरताना पाहिलं, त्या मायेच्या पदराला मी आकाशभर पसरताना पाहिलं. आणि तुला तुझ्या कराराची आठवण कशी देऊ, तुला तुझ्या कराराची आठवण कशी देऊ. तू कूस बदलली की तुझे स्वप्न विसरताना पाहिलं. कुठलेच GPS सांगू शकत नाही तुझा ठाव ठिकाणा, कुठलेच GPS सांगू शकत नाही तुझा ठाव ठिकाणा. तुझ्याच दारात लोकांना तुझा पत्ता विचारताना पाहिलं,
तुझ्याच दारात लोकांना तुझा पत्ता विचारताना पाहिलं आणि सत्य न्याय निष्ठावाल्यांची राष्ट्रभक्ती माहिती आहे. या सत्य न्याय निष्ठावाल्यांची राष्ट्रभक्ती माहिती आहे. ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांना घर भरताना पाहिलं. आणि मातीत ओल असेपर्यंत पाझरतो प्रेमाचा झरा. मातीत ओल असेपर्यंत पाझरतो प्रेमाचा झरा. अमर नसते प्रेम ही मी तेही सरताना पाहिलं. अमर नसते प्रेम ही मी तेही सरताना पाहिलं. आणि उडणाऱ्या पक्ष्यांना माहीत असतो ठाव ठिकाणा. या उडणाऱ्या पक्ष्यांना माहीत असतो ठाव ठिकाणा. राजा महाराजांना सिंहासनावरून उतरताना पाहिलं. राजा महाराजांना सिंहासनावरून उतरताना पाहिलं. मला जाणीव आहे कविता नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असणार, आणि पोहोचली असेल तर तुम्हाला एक कथा सांगते. लग्नामध्ये जर घोड्याला वरातीला लवकर पुढे न्यायचं असेल तर लवकर लवकर ढोल वाजवावा लागतो. कवीचं पण तसंच असतं. तुम्हाला लवकरच प्रेम कविता ऐकायची असेल आणि खरंच मजाक वेगळीकडे, पण मी लक्ष देऊन बघते सर, प्रत्येक कवितेची दाद ही टाळ्या सिट्ट्या नसतात. ती आलेली आह असते ना खालून, ती येते दादमध्ये. खरंच तुमच्या या छान दादसाठी धन्यवाद देते. आणि तुमच्या माझ्या आवडीची कविता तुमच्यासमोर घेते. त्याआधी एक शेर असा की प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे. मी मूळ जळगावची आहे एवढं लक्षात ठेवा हां. की प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे. बहिणाबाईचे गाव माझे मीराचे हे कुळ आहे. तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. कृष्णा विना जसे उदास गोकुळ आहे. कवितेचं शीर्षक आहे शीड हरवलेली नाव. खात्री आहे कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग आलाच असेल जेव्हा त्यांना त्यांच्या प्रियकराला कोणाचं तरी होताना बघावं लागलं किंवा प्रियसीला कुणाचं तरी होताना बघावं लागलं. साधारण महिलांच्या आयुष्यात हा क्षण एकदाच येतो. पुरुषांच्या आयुष्यात बऱ्याच वेळा येतो. म्हणजे माझा एक दादा खूप छान सांगतो की काही लग्न जेवलो, काही डोहाळ्या जेवणं पण गेलो, नंतर बारशाला पण जावं लागलं. आता ते खांद्यावर आलं की मामा म्हणताय. तसा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. माझ्या पण आला असेल किंवा काल्पनिक असेल, तुम्हाला जे समजायचं समजा. कवितेचं शीर्षक आहे शीड हरवलेली नाव. की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या म्हाळसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नेट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आणि आपण नाही, जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसले. पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसले. आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ. बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाले. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला.
भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला, फाजील सारा आत्मविश्वास 2 डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. मग काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात. स्टेजवर जावं लागतं, एक छोटंसं गिफ्ट घेऊन भेटावं लागतं, एक सोबत फोटो काढावा लागतो. गेले, नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं, मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच रे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. की ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे. काय करणार, आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही. आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा. हे तुम्हाला नाही सांगत आहे, मी कविता ऐकवते. जाताना जेवून जा असं तो सांगून गेला. आणि मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. खरंच सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही. आणि तिच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून त्या सटवाईला विचारत राहते, शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते. मला खात्री आहे तुमचं आता समाधान झालंच असेल. प्रेम कविता नाही तर विरहाची कविता ऐकून तरी तुमच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आणि गरजेचं आहे हो, तुमचं काम जितकं तणावाचं आहे, मध्ये मध्ये हे जरा हसत राहणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. माझी एक शेवटची कविता तुम्हाला ऐकवेल. त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक दुष्यंत कुमारांच्या 4 ओळी घेते आणि त्या ओळींसोबत तुमच्याकडनं अपेक्षा घेऊन जाईल की हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए. कि हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा अब निकलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो आग कहीं भी पर ये आग जलनी चाहिए. मी सोलापूरला पहिल्यांदाच येते आणि आल्यानंतर प्रत्येक कवीने त्याच्या मनाच्या सगळ्यात जवळची कविता त्या शहराला ऐकून जावं असं मला वाटतं. मंचावर खूप साऱ्या स्त्रिया बसल्यात. महिलांची संख्या बऱ्यापैकी इथे आहे. पुरस्कार प्राप्तींमध्ये महिला आहेत. आणि जेव्हा त्यांना बघते तेव्हा मला माझी कविता आठवते. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. आणि जेव्हा ही कविता घेण्यासाठी मी डायसला सोडून पुढे येते, कारण मला खूप ठामपणे हे मत व्यक्त करून जायचं आहे तुमच्यासमोर की मला आई व्हायचं नाही. ही कविता मी जेव्हा जेव्हा कुठे घेते त्याच्यानंतर मला कमेंट्समध्ये सांगितलं जातं की तुला आई व्हायचं नाही म्हणजे काय. तर मी सांगून देते की मला बायोलॉजिकल आई व्हायचं आहे. मला फक्त पिढ्यानपिढ्या आम्हाला शिकवल्या गेलेली आई व्हायचं नाही आहे. दातृत्व आणि मातृत्वाच्या नावाखाली आईला करायला लावलेले सॅक्रिफायसेस मला करायचे नाही आहे. मला ती आई व्हायचं नाही आहे, असं या कवितेचा अर्थ आहे.
पुन्हा मिसअंडरस्टँडिंग होऊन कमेंट सेक्शनमध्ये मला खूप साऱ्या शिव्या खाऊ लागू नाही म्हणून हे आधीच क्लिअर केलं की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ही कविता या सगळ्या माझ्या आयांसाठी आहे की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा ना आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखं जगायचं. मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकडकथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकडकथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार. भाषणांना चूत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्यात तुम्ही तिला पण नाकडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्येही आहे भूक. माझ्यामध्येही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते. आई म्हणे माझे राणे सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही. मला आई व्हायचे नाही.
खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही जी खरंच ही कविता ज्या प्रकारे ऐकल्या गेली पाहिजे तशी ऐकल्या गेली आहे. सगळे लक्ष देऊन जसं डोळ्यात पाणी आणल्यासारखं ऐकत होते, त्यासाठी धन्यवाद. इथे उपस्थित असलेले करुणा शिवकिरण, त्याच्यानंतर तेजस्विनी कदम, असलम चौधरीजी, त्याच्यानंतर ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे सर. सर तुमची फॅन झाली आहे मी. त्यानंतर बाळासाहेब तांबोळी सर, प्रमोद अवताडे सर, ज्योत्सना पाटील मॅडम, या सगळ्यांचे आणि तुमच्या आयोजकांचे खूप खूप आभार. गोरक्षक गायकवाड सरांचे खास आभार.